बातमी आहे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या उपोषणाची. पुणे जिल्ह्यातील शिरसगाव काटा या गावाजवळील धुमाळवाडी येथील शेतकरी अनिल लगड या शेतकऱ्याला शेत रस्ता मिळत नसल्याने त्याला त्याची आई, चुलत भाऊ यांच्यासमेत शिरूर तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्याची वेळ आली. अनिल लगड यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी शेतीचे मालक एक होते, त्यामुळे रस्त्यांचा प्रश्न नसायचा. मात्र आता शेती विभाजनामुळे या समस्या निर्माण झाल्यात. आम्हाला तहसीलदारांनी 4 वेळा रस्ता खुला करण्याचे आदेश देऊन देखील रस्ता जर खुला करण्यास महसूल विभाग अपयशी ठरत असेल तर उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे लगड यांचे म्हणणे असून प्रांत अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सोमवारी उपोषणकर्त्याची भेट घेतली. यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के हे देखील उपस्थित होते. बुधवारी सुनावणीवेळी निर्णय घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगत उपोषण थांबवण्याची विनंती केली. मात्र न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे लगड यांनी स्पष्ट केले. दरम्यान लगड हे शिवपानंद शेतरस्ते चळवळ महाराष्ट्र राज्य या चळवळीत सक्रिय असल्याने त्यांना अनेक शेतकऱ्यांचा आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शिवपानंद शेतरस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र खुडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी काल लगड यांना बुधवारपर्यंत उपोषण न करण्याची विनंती केली होती. मात्र पीडित शेतकरी उपोषणावर ठाम आहे. याच उपोषणाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय संपादक रवींद्र खुडे यांनी. पाहूयात. दरम्यान तहसीलदारांच्या आदेशानुसार 9 जानेवारी 2026 रोजी मंडलाधिकारी शिरसगाव तसेच ग्राम महसूल अधिकारी यांनी रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र प्रतिवादी शेतकऱ्यांनी रस्ता खुला होऊ दिला नव्हता. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहूयात. साहेब, काय सांगाल? आज शेतरस्ता खुला करण्यासाठी आले, त्याचा आदेश होता, रस्ता खुला झाला नाही, काय सांगाल? माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार अनिल लगड यांनी 143 नुसार रस्ता मागणी केली होती, 143ची. त्यानुसार आपण नोटीस देऊन रस्ता खुला करण्याबाबत आज आलो होतो. तर त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी गट नंबर 50, 36, 37 यामधील कामामध्ये शासकीय कामात अडथळा आणलेला आहे. आणि जे काम रस्ता खुला करण्याचं होतं ते अडथळा आणल्यामुळं आपण त्याच्या पुढील शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचं पुढील आपण दिशा ठरवलेली आहे. लगडला काय विषय नेमकं? तुम्ही शिरूर तहसीलच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण बसलाय, काय विषय सगळं? आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, त्यासाठी उपोषणाचा मार्ग. नेमकं काय, कसा विषय आहे, काय? 5 वर्ष झाले तहसीलदार साहेबांक अर्ज केला होता रस्त्यासाठी. त्यांनी आदेश दिला, पण ते अंमलबजावणी काही तहसीलदार साहेबांनी केली नाही. तेव्हापासून आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, शेतात जाण्यासाठी रस्ता तहसीलदार साहेबांनी उपलब्ध करून द्यावा. हे किती आदेश झाले तुमचे रस्ता खुला करण्यासाठी? तिथं तहसील हे आलते, सर्कल आलते, तलाठी आलते, सर्कल साहेब आले होते. तारखेला आले? 4 आदेश झाले. एक 30 तारखेला आले होते, 30 साधारण 30/12ला, एक 8/9/1ला आले, एक 24/2ला आले होते आणि 9/2ला एक असे आले होते. 4 वेळा आले होते तसे मंडलाधिकारी. मग निर्णय काय लागला का? निर्णय अजिबात झाला नाही. जैसे ते निर्णय, रस्ता काय खुला करून दिला नाही. तुमची मागणी काय आता? नेमकं तुम्हाला 2 ठिकाणी रस्ते दोन्ही साईडनी पाहायला आले, ते तुम्हाला कुठून नेमका रस्ता पाहिजे? आम्हाला तहसीलदार साहेबांनी जो आदेश काढला त्याप्रमाणे रस्ता खुला करून द्यावा. तुम्हाला दुसऱ्या रस्त्यावर का नेलं? मग तिथं तुम्ही का फसले तिथं? दुसऱ्या रस्त्यावर नेणं म्हणजे तो चालू रस्ता होता पहिला, पूर्वीपासून तो वहिवाटीचा रस्ता होता. पण ती प्रतिवादी यांनी तो काही रस्त्यावर त्या रस्त्याने जाऊन दिलं नाही आम्हाला. ते म्हणले इथून रस्ता नाही, मधून रस्ता आहे असं आम्हाला म्हणले. ते म्हणले गटाच्या मधून देता येत नाही रस्ता, तुम्ही बांधणी रस्त्याची मागणी. शरद, पहिला दिवस यांचा बरोबर उपोषणाचा. आता नेमकं तहसीलदार साहेब पण म्हणे, प्रांत साहेब पण म्हणलेत की बुधवारी यांचा प्रांतांकडे सुनावणी आहे. काही चर्चा आली का तुमची त्यांच्यावर? आपले सन्माननीय तहसीलदार बाळासाहेब म्हस्के साहेब यांच्याशी आम्ही आता चर्चा केली. त्या सदर शेतकऱ्यांशी पण चर्चा झाली. आता सदर शेतकऱ्याचा आदेश निघाला होता, परंतु समोरच्या शेतकऱ्यांनी प्रांतांकडं अपील केल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सुनावण्या चालू आहेत.
आता प्रांतसाहेब पण या ठिकाणी येऊन भेट देऊन गेले, त्यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे. त्यांनी पण सांगितलं का बुधवारी या सदर प्रकरणावर आपण निकाल देणार आहोत. सदर शेतकऱ्यांनी 4थ्या सुनावणीला त्या ठिकाणी म्हणणे सादर केले आणि त्यानंतर एक संधी पुढच्या शेतकऱ्याला देण्यात आलेली आहे. परंतु आता बुधवारी या प्रकरणावर निकाल देण्याचं प्रांतसाहेब असतील, प्रांतानंतर तहसीलदारांकडे आदेशाची कॉपी येईल, त्यानंतर हा निकाल फायनल होईल. परंतु शेतकरी या ठिकाणी पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या वेदना आहेत, शेतकऱ्यांची भावना आहे आणि गरजवंत शेतकरी असल्यामुळे त्यांना ही उपोषणाची वेळ आली. अशी वेळ यायला नको. परंतु प्रशासनाने पण ज्यावेळेस आदेश निघतात त्यावेळेस संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून पोलीस प्रशासन असन, भूमी एल सगळ्या प्रकारचे अधिकारी जे आदेश निघतात त्यावेळेस सगळ्या अधिकाऱ्यांनी सोबत येऊन शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. शेतकऱ्याला जो जगाचा पोशिंदा आहे, जो परमेश्वरानंतर त्याचं दुसरं रूप आहे, त्याला अशा प्रकारची वेळ येणं, घरच्यांना सोडून जनावरं त्याच्या प्रकारचे व्यवसाय त्याचे असतात, तो अनेक अडचणीत आता या शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या बांधावरून जावं लागतं. अशा शेतकऱ्यांची वेळ येऊ नये. परंतु आपल्या तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी खूप असं चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी खूप असं चांगलं काम केल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि बऱ्यापैकी रस्ते त्यांनी खुले गेले आहेत. परंतु हे सदर प्रकरणे प्रांत कार्यालयाशी संबंधित आहेत आणि प्रांतांचा निकाल झाल्यानंतर बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितलं मी 100% लक्ष घालून हा रस्ता खुला करून देऊ. आणि बाळासाहेब म्हस्के साहेब हे बुधवारी आम्ही सर्व अधिकारी आणि चळवळीचे पदाधिकारी वाट पाहतात का बुधवारी काय निकाल लागते. सदर शेतकऱ्यांना आम्ही उपोषण मागे घेण्याबद्दल विनंती करतोय. परंतु त्यांनी या ठिकाणी ठाम आहेत का मला आता रस्ताच पाहिजे. त्यामुळं ते आता सध्या रस्ता मिळाल्याशिवाय ते माघार घेणार नाहीत. त्यामुळं त्यांना आम्ही काळजी घ्यावी अशी विनंती करतोय. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्ही प्रशासनाच्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या सोबत आहोत आणि जे अधिकारी याच्यात दिरंगाई करतील, काम चुकारपणा करतील त्यांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर आम्ही तक्रार करू.